झालाय आणि या पक्ष फोडीच्या पार्श्वभूमीवर गद्दारच्या पार्श्वभूमीवर एकनिष्ठ माणूस की जो मी एकमेव आहे. कडवट शिवसैनिक नक्की काय म्हणताय? आता असं आहे, आपला अकोले मतदारसंघ आहे हा कायम शिवसेनेला मतदान जास्त झालेले आहे आणि आपल्या पठार भागात सुद्धा मोठ्या गटामध्ये प्रत्येक वेळेस शिवसेनेच्या उमेदवार 10 ते 12 हजाराचं लीड मिळालेले. ह्यावेळेस सुद्धा आता लोकसभेला 10 हजाराचं लीड वाकचौरे साहेबांना खासदारकीला मिळालेले. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद भरपूर आहे आणि पहिल्यापासून आपण जर ज्या वेळेस बघितलं या मतदारसंघातला विधानसभेचा उमेदवार 2-3 हजार मतांनी पराभूत झालेला आहे. त्यामुळे इथं दुसऱ्या बाकी पक्षांपेक्षा शिवसेनेची ताकद इथे जास्त आहे. मागच्या वेळेस सुद्धा हे पिचड जर शिवसेने उभे असते ते भाजपाऐवजी शिवसेनेचे दब असते तर ते पडले सुद्धा नसते. परंतु ते ह्या चुकीमुळे काय झालं, शिवसेनेची ताकद त्यांना कळली नाही, ते भाजपकडे गेले. त्यामुळे त्यांचा काहींचा पराभव झाला आणि राजकारणातून त्यांचे हे झालं, उच्चाटन झालं. आणि आज परिस्थिती अशी आहे, शिवसेनेला अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. कारण अकोला आणि पठार भागातला आपल्या मोठा गटामध्ये, कारण मोठा गटामध्ये आपण प्रत्येक वेळेस पाहिलेले 10 हजाराचं लीड असतं आपल्या प्रत्येक उमेदवाराला, विधानसभेचा असू लोकसभेचा असू. आणि लोक आपल्या बरोबर आहेत. ज्यावेळेस काँग्रेस बरोबर नव्हती त्यावेळेस आपण इथून लीड दिलेले आहे. त्यावेळेस सुद्धा लोकसभेला लीड होतं, विधानसभेला लीड होतं. आता ते राहील, नक्की राहील. आणि विधानसभेला आपला उमेदवार शिवसेनेला निवडून येण्याची अतिशय शक्यता 100% या मतदारसंघामध्ये. आणि इथं महाविकास आघाडीचा नक्की निश्चितपणे हा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आज या मतदारसंघात. सागर साहेब, आपलं धनुष्यबाण चिन्ह केलं होतं आणि लोकसभेचं वारं वाहत होतं. त्यावेळेस आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यात जास्त लीड पठारभाग असेल, अकोले तालुका असेल, संगमनेर इथून भेटलंय. काय तुम्ही सांगाल, कार्यकर्त्यांना नक्की काय आव्हान कराल आपल्या आणि पक्षश्रेष्ठींना काय तुम्ही मेसेज देऊ इच्छिता? पक्षश्रेष्ठींना आम्ही उद्धव साहेबांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस पहिल्यांदाही सांगितलं, म्हणलं ह्या 2 तालुक्यामध्ये जवळजवळ 80 हजाराचं लीड 2 तालुके मिळून वाकचौरेंना मिळालेले लोकसभेला. आणि ह्या 2 मतदारसंघामुळे ते खासदार झालेले. आणि यावेळेस लोक आपल्या कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये अपार कष्ट आहे, मेहनत आहे आणि त्याचं फळ त्यांना मिळाले. तळपाडे साहेब देखील इच्छुक आहेत. काय नक्की त्यांचे प्रचार दौरे सध्या सुरू आहेत का, काय माहिती? नाही, तळपाडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर यावेळेस ते निश्चितपणे 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीचा एक आमदार आपला इथं अकोले मतदारसंघातून पाडणार आणि त्यासाठी आता ते इकडे त्यांचे दौरे चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यांचं कामही चांगलं आहे. कारण त्यांनी आतापर्यंत किती वर्ष झाले, जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले ते शिवसेनेचं काम करतात. ते कोणताही कधीही पक्ष सोडून गेले नाही आणि ते अव्याहतपणे शिवसेनेचं काम या मतदारसंघामध्ये करतात. आणि लोकांनाही त्यांच्याबद्दल आपुलकी आहे आणि ते ह्यावेळेस लोक त्यांना निवडून देतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. तळपाडे साहेबांनी भांगरेंविरुद्ध लढाई केली. भांगरे परत आपल्या महाविकास आघाडीत आले. पिचडांबरोबर त्यांनी लढाई केली. काय बरं मग काय यश येत नाही? आता यश यायची संधी आहे तर तिकीट मिळेल का त्यांना, नक्की काय वाटतं? नाही, आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. ते तिकीट ही जागा शिवसेनेला मुळात मिळवून घेऊ आणि उद्धव साहेबांची भेट घेऊ, त्यांना हे सगळं कन्व्हिन्स करून त्यांना काय परिस्थिती मतदार समजून सांगू. राष्ट्रवादीपेक्षा निश्चितच शिवसेनेची ताकद जास्त आहे हे त्यांना पटवून देऊन ही जागा शिवसेनेला आम्ही. आता तुमचे दौरे सध्या कुठं ना कुठं तुमचे दौरे सुरू आहेत आणि तुम्ही काय आपल्या जाऊन कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना काय सांगतात तुम्ही? शिवसैनिकांना हेच सांगतो ना, आपली या मतदारसंघामध्ये ताकद आहे. आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तळपाडे साहेबांसारखा चांगला सक्षम उमेदवार आपल्याकडे असताना आपण दुसऱ्यांचं कशाला हे करीत प्रचार करायचा. आपलाच उमेदवार निवडून आणू अशी सगळ्यांना खात्री आहे. सागर साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. जर तिकीट दुसऱ्या आपल्या महाविकास आघाडीच्या नियमानुसार जर दुसरं कोणाला जर दिलं तर मग आपली शिवसैनिकांची भूमिका काय राहणार आणि मग आपण नक्की पुढे काय करणार? जर आता तो भाग वरच्या नेत्यांचा आहे. महाविकास आघाडीचा ज्यावेळेस शेवटचा त्यावेळेस काय फायनल कोणाला तिकीट होईल त्याप्रमाणे आम्ही प्रचार करू. त्याच्याप्रमाणे म्हणजे शेवटी वरच्या नेत्याने जे ठरवलं त्याच्याप्रमाणे आम्हाला वागावं लागेल. परंतु आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील काही ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे आणि तळपाडे साहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे हे आमचं शेवटपर्यंत प्रयत्न राहील. या संदर्भात आपले खासदार आहेत सध्याचे भाऊसाहेब वाकचौरे, त्यांचं नक्की काय म्हणणं येते व आपले महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांचं यावरती काही काय म्हणणं येते, काही आपली त्यांच्याशी चर्चा झाली? ते बाळासाहेब थोरातांचं आणि वाकचौरे साहेबांचं याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. त्यांना काय ते कोणाशीच हे करायला तयार नाही.
कोणाच्या विरोधात बोलायचं त्यांचं काही कारण नाही, ते बोलणारही नाही. पण मला सांगा, मतांची आपली गोळाबेरीज कशी असेल मला थोडक्यात सांगा. मतांची बेरीज म्हणजे आता शिवसेनेचे जवळजवळ इथे मला वाटतं किती मतं मिळाली तुम्हाला त्यावेळेस? 53,000 मिळाले. ठीक आहे. काय परत शेवटचा प्रश्न विचारतो, काय सर्वांना एक संदेश द्याल आपल्या सर्वांना एवढाच संदेश देतो, कारण ही ह्या मतदारसंघातील अकोले विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी, त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहेत. उद्धव साहेबांची त्या संदर्भात आम्ही भेट घेऊन ही जागा शिवसेनेला मिळावी अशी त्यांना विनंती करणार आहे आणि ती नक्की ती यशस्वी होईल अशी मी अपेक्षा करतो. काका काय सांगाल बरं, सध्या विधानसभेचं वारं वाहतंय, आपले तळपाडे साहेब देखील इच्छुक आहेत, काय कसं बघता याकडे एक कडवड शिवसैनिक म्हणून? कडवड शिवसैनिक म्हणजे आज पठार भागामध्ये सेनेची ताकद ज्यादा आहे त्यासाठी आपले तळपाडे साहेब एक त्यांनी तिकडे राजीनामा देऊन आज त्यांनी इकडं उमेदवारी मिळण्याचा पाठिंबा प्रयत्न केला, त्यांना आम्ही भरभरून यश आले घेऊन काही 3,000 साहेब पडले. 3,000 फरक पडला. त्याच्यामध्ये पठार भागात जास्त जागा होती आणि पहिली होती, आजही आहे, पुढे पण राहील आणि त्यांच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्नही करू आणि ते उद्धव साहेबांना मागणी सुद्धा करू. आम्हाला ही जागा ही सेनेला पाहिजे. पहिल्यापासून ही सेनेकडेच होती, पण मध्ये स्पीकर साहेबांनी थोडंसं इकडे तिकडे करून ही जागा त्यांच्याकडे गेली. म्हणजे पहिल्यापासून ही अकोला मतदारसंघाची जागा ही सेनेकडेच होती. आता काय आग्रही मागणी काय? मागणी काय नाही, आमची मागणी एवढीच राहील तर आमच्या सेनेच्या उमेदवाराला तिकीट मिळावं एवढी आमची मागणी राहील. दादा कसं पाहता या निवडणुकीकडे? नाही, अकोला तालुक्यामध्ये तळपडे साहेबांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी आमची आग्रही भूमिका सगळ्या पठार भागाच्या वतीने आहे. काय वाटतं बरं, मी मागाशी पण फाळगड साहेबांना प्रश्न विचारला, उमेदवारी देणं हा पुढचा विषय, पण मतांची गोळाबेरीज नक्की कशी राहील आणि सध्या जनतेमध्ये नक्की काय वातावरण आहे, काय सांगता? आणि शिवसेनेच्या फुटीनंतर ह्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भयंकर असंतोष आहे आणि तो ह्या निवडणुकीत निश्चितच तळपाडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर तो असंतोष तुम्हाला मताच्या रूपात पाहायला मिळेल. तळपाडे साहेब, सध्या तुम्ही पठार भागात सध्या तुमचे दौरे सुरू आहे, विविध लग्न कार्य असतील, विविध कार्यक्रम असतील, भेटीगाठी देत आहेत, काय नक्की जनतेत फिरून काय जनता काय तुम्हाला नक्की काय बोलते सध्या? जय महाराष्ट्र. आपण विचारल्याप्रमाणे आमचे दौरे संपूर्ण मतदारसंघात चालू आहे आणि लोकांची प्रतिक्रिया खूप चांगली आहे. कारण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं की पहिल्यांदा जे देशाच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात जे 2 पक्षांची फूट झाली, गद्दारी नावाचा एक प्रकार आहे, तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या स्केलवर झाला. आणि आपण इतिहास पाहिला असेल तर महाराष्ट्राला गद्दारी कधीच मान्य नव्हती, आजही नाही, भविष्यात देखील असणार नाही. त्या पार्श्वभूमीवर मी पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा देऊन जवळ 12 वर्ष नोकरी शिल्लक असताना मी आमच्या शिवसेनेकडे आलो. 2009ला उमेदवारी केली, त्यावेळेस मला 52,000 काही मतं मिळाली, जवळ 53,000 समजा. त्याचबरोबर दुसऱ्यांदा 2014 साली देखील शिवसेनेकडून उभा राहिलो, तर भाजपच्या सोबत नव्हतं, सेपरेट लढले सगळे पक्ष, तेव्हा देखील मला 48,000 मतं पडली. आणि तिसऱ्यांदा आमची जागा भाजपला गेली आणि एकाच एकाच्या ठरल्यामुळे आम्ही थांबून घेतलं आणि त्याचा परिणाम झाला की तिसऱ्यांचा पराभव झाला आणि डॉक्टर आपले आमदार झाले. पण आता एकूण सगळं जर आपण पाहिलं तर मतदारांचा भ्रमनिराश झाला आहे आणि या पक्ष फोडीच्या पार्श्वभूमीवर, गद्दारीच्या पार्श्वभूमीवर एकनिष्ठ माणूस की जो मी एकमेव आहे, 15 वर्ष एकाच पक्षात आणि आल्यापासून एकाच पक्षात, अशा प्रकारचा उमेदवार लोकांना खरं म्हणजे अभिप्रेत आहे आणि त्यामुळे लोक खूप चांगलं बोलतात आणि त्यांचं मत देखील चांगलं आहे. मी खूप पुढचा प्रश्न विचारतो, उद्या जर निवडणूक जाहीर झाली, पक्षाने सांगितलं आपल्याला आपल्या महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाचा प्रचार करायचा आहे, तर मग त्या पक्षाचा झेंडा तुम्ही हातात घ्याल का? हे बघा, आपल्याला महाविकास आघाडी असेल तर आपण तो धर्म पाळावा असतो. पण मी आपल्याला एक मागचं उदाहरण देऊ इच्छितो. 2019ला सुद्धा महायुती असताना भाजपकडून उमेदवार पितळ होते, पण त्यावेळेस देखील शिवसैनिकांनी
मतदान डॉक्टर नामदेवला केलं होतं, त्यामुळे माहिती झाली किंवा महाविकास आघाडी झाली आणि मग शिवसैनिक सगळे त्याच्या मागे जातील, पदाधिकारी आम्ही राहू बरोबर, मतदार किंवा शिवसैनिक हे त्याच्यासोबतच जातील याची गॅरंटी नाही. त्यामुळे उमेदवार देखील देताना महाविकास आघाडीचा उमेदवार हा लोकमतातला असावा, योग्य असावा. नवे नवे प्रस्थापित जे महायुतीकडचे उमेदवार असतील, आपण स्पष्टच बोलायचं तर डॉक्टर नामदेव एक सिटिंग आमदार आहे, त्यांना पराभूत करणारा उमेदवार हवा. त्यांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर माझा दावा आहे या उपलब्ध पर्यायामध्ये सगळ्यात प्रबळ उमेदवार सर्वात मी आहे. कारण मी 2 विधानसभा लढलोय, काही पिचड किंवा मंत्री असताना ते सोबत मी उभा राहिलो, त्यावेळेस मला 53,000 मतं, 6,000 मतं फरक होता. दुसऱ्यांना देखील भाजप सेपरेट लढली तरी देखील 2 नंबरची मतं 8,000 मतं मला होती. त्यामुळे लोकांच्या समोर गेलेलं आहे, लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. तसं महाविकास आघाडीने एवढा विधानसभेचा अनुभव असलेला किंवा प्रशासकाला असलेला उमेदवार उपलब्ध नाही, म्हणून महाविकास आघाडीनं माझा विचार करावा लागतो अशी माझी विनंती. सांगितलं की वरिष्ठांशी आपलं बोलणं झालंय, नक्की काय बोलणं झालं आणि त्यांच्याकडून आपल्याला काय उत्तर आलं होतं? नाही, हे बघा, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला समजा जर असं ठरलं असेल किंवा ज्या स्थिती आमदार आहे त्या पक्षाला देण्यात यावं, त्याचबरोबर असेही ठरलंय की विनिंग मेरिट ज्या उमेदवाराचा असेल त्या उमेदवाराचा प्राधान्यानं विचार करावा. म्हणून मी महाविकास आघाडीमधील वरिष्ठांना, तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांना व्यक्तिशः भेटून मी माझी बाजू मांडलेली आहे आणि महाविकास आघाडीने उपलब्ध असलेल्या पर्यायामध्ये मी अनुभवाने देखील 2 विधानसभा लढल्यामुळे ज्येष्ठ आहे आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार. तुमची माझ्या मते ती विधानसभा प्रमुख म्हणून तुमची नेमणूक पण झाली? हो, म्हणजे सध्या पक्षाने विधानसभेची जबाबदारी त्यासाठी दिलेली खास किंवा विधानसभेची बांधणी करण्यासाठी किंवा विधानसभा संपर्क प्रमुख हेच पद दिलेलं आहे. तर इन केस तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांना भेटून मी उमेदवारी करण्यासाठी प्रबळ दावेदार कसा आहे हे पटवून दिलेला आहे. त्यात प्रामुख्याने मी 2 विधानसभा लढलो, त्याची आकडेवारी दिली. त्याचबरोबर माझा प्रशासकीय अनुभव ते सांगितलं. त्यानंतर जेव्हा लोक उठतात, पक्ष सोडतात, गद्दारी करतात, त्यापासून तुम्हाला ऑफर नाही आले का? ऑफर आले का तुम्हाला? ऑफर आले ना, जेव्हा शिंदे सेनेकडून बरेच ऑफर आले होत्या, पण छोटी मोठी गद्दारी करायची कसं, ज्या पक्षाने आपल्याला 2दा विधानसभेत तिकीट दिलं, बरोबर आहे, आणि कुठल्या तरी ऑफर कोणतरी ऑफर करते आणि आपण पक्ष सोडून जायचं, हे काही पटलं नाही. पक्ष सोडण्याचा विषय नाही. एवढंच नव्हे, 2019 म्हणजे मागची विधानसभा त्यावेळेस एका सीट केल्यानंतर देखील राष्ट्रवादीच्या यादीमध्ये माझं नाव 1 नंबरला होतं. पण मी प्रवेश केला असता तर कदाचित ते तिकीट मिळालं असतं, आपल्याला तेव्हा सोडलं. पण तेव्हा त्यांनी प्रवेश तिकडे न केल्यामुळे राहून दिलं. त्यामुळे 15 वर्षे मी एकाच पक्षात आहे. त्याचा देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा. तुम्ही एक राजकीय अभ्यासक देखील आहात, पॉलिटिकमध्ये तुम्हाला आमच्यापेक्षा देखील चांगली माहिती आहे. काय बरं एकूण अकोल्याच्या राजकारणाशी तुमचा लहानपणापासून माझ्या मते संबंध आहे? हे सगळं राजकारण फक्त आपल्याला पूरक ठरेल ह्या निवडणुकीत? हो, जर संधी मिळाली तर 100% संधी मिळाली तर 100% पूरक ठरेल. कारण आपण सांगितल्याप्रमाणे अकोले विधानसभा हा खरं म्हणजे पुरोगामी तालुका आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर फुले शाहू आंबेडकर हा विचार प्राधान्याने केला जातो. आपण कालचं उदाहरण घ्या, लोकसभेला आपल्या खेड लोकसभा मतदारसंघामध्ये 4 तालुके मायनस असताना आपल्याला संगमनेर आणि अकोले या 2 तालुक्यामध्ये लीड मिळाला. त्या जीवावर आपण लोकसभा म्हणजे थोडक्यात आपले मतदार प्रगल्भ आहेत, ते विचार चांगला करतात आणि नक्कीच आज लोक उपलब्ध पर्यायामध्ये कोणता पर्याय चांगला आहे तो विचार नक्कीच करतील आणि त्यामुळे मला संधी मिळाली तर 100% महाविकास आघाडीकडून यश संपादन केलं जाईल आणि वरिष्ठांनी देखील तो विचार करावा की आपल्याला सिटिंग आमदार जे त्यांना पाडायचा असेल तर त्याचा प्रबळ उमेदवार देण्यात यावा, तरच त्याचा पराभव होऊ शकतो असं मला प्रामाणिकपणे पॉलिटिकल अनालायझर म्हणून, कारण मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी पण राहिलेला. त्यामुळे मला 100% वाटतं की जे प्रस्थापित आमदार आहेत त्यांना पाडण्यासाठी तेवढ्या तोलामानाचा उमेदवार महाविकास आघाडीने देखील द्यावा आणि उर्वरित उमेदवारांमध्ये मी खरं म्हणजे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहे असं माझं प्रामाणिक. सध्या तुम्ही भेटताय, शिवसैनिक अनेक भेटतायत, ते तुम्हाला नक्की काय बोलतायत? आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही त्यांना काय नक्की आता सांगू इच्छिता? शिवसैनिकांची एकदम प्रामाणिक भावना आहे की ही जागा खरं म्हणजे गेल्या वेळेस भाजपला द्यायलाच नको, बरोबर. तर गेल्या ही जागा भाजपला गेली नसती, शिवसैनिक राहिली असती 100% गेल्या मी आमदार होतो असं शिवसैनिक.
यावेळेस शिवसैनिकांची क्लिअर भावना आहे की मागच्या झालं ते झालं तर बाकी आपल्या सोबत नाही, पण यावेळेस ही जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे. कारण नेहमी आपण 2 नंबरची मुद्दा लावलेली आहे. आणि आपल्या पक्षात जरी फूट झाले तरी अकोले विधानसभेमध्ये शिंदे सेनेमध्ये आपल्याकडे कोणीही गेलेले नाही, बोटावर बोलण्याची लोक गेलेली आहे. त्यामुळे आपली जी एक गट हा फक्त जवळजवळ 50-55,000 मतदार आहे, ते आजही तसंच आहे. आणि राष्ट्रवादीची जर फुटतूट झाली त्यानंतर आपण पाहिलं असेल तर सिटिंग आमदार तिकडे गेले, त्यासोबत बरेचशी नेते मंडळी गेली. त्यामुळे नेमकं राष्ट्रवादीमध्ये आपल्याला ते समजायचंय, कळून यायचंय की नेमकी कोणत्या गटामध्ये बहुमत जास्त आहे. त्यामुळे आमचा क्लेम आहे की आमच्या फुटतूट कमी झाल्या, त्यामुळे आमचा मतांचा गठ्ठा ऍज इट इज आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला ही जागा द्यावी. आणि मी उमेदवार म्हणून जवळजवळ 15 वर्ष एकाच पक्षात असल्यामुळे तुम्ही त्या गद्दारीच्या पार्श्वभूमीवर मला एक प्रामाणिक मिळाला, कुठेतरी आपण दुःख माप्यावं, नवे विनिंग मेरिट आपण विचारात घेऊन मला संधी जर दिली तर 100% इथे महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो याची मला खात्री आहे. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. जर तिकीट जर मिळवायचं असेल तर शिवसेना पक्षात तर असं मानलं जातं की जिल्हा प्रमुख आपल्या मर्जीतला असावा. सध्याचे स्थानिक खासदार जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही प्रचार केलेला, रात्री शेंडी असेल, खोपसंडी या पूर्ण भागात फिरले आहेत, त्यांची देखील तुम्हाला मदत होईल का, काय सांग? 100% आमचा पक्ष मागे जाते. जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि सगळे पदाधिकारी अकोल्यात आपल्याला लागत असतील 15 दिवसापूर्वी किंवा 3 आठवडे झाले असतील बैठक झाली. त्याच्यामध्ये शिवसैनिकांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या, तीव्रतेने मागणी करण्यात आली होती. नाही जागा मिळालीच पाहिजे, बहुतेक कल्पना यांना तुम्ही दिली पाहिजे. त्यामुळे माझा पक्ष 100% माझ्याबरोबर आहे. अगदी टॉप टू तालुक्यापासून तर अगदी वरच्यापर्यंत. तुम्हाला कामाला लागण्याचे आदेश दिले पक्षश्रेष्ठी? हो, पक्ष ज्या फोरमने मला आदेश द्यायला पाहिजे त्या फोरमने मला त्याचे आदेश साधारण 2 वर्षापूर्वी दिलेले. तेव्हापासून आपण पाहिलं असेल, त्यापुढे आपण मला करतील तर तेव्हापासून मी कामाला लागलोय. आणि अकोल्यामध्ये माझं अगदी सहवास्तव्य आहे आणि बऱ्यापैकी संपर्क आहे. महत्वाच्या कार्यक्रमात देखील हजेरी असते आणि खूप चांगलं वातावरण आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तळपाटे साहेब, तुम्ही नक्कीच पुन्हा आमदार होऊन या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी यावं अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. साळगड साहेब असतील, सर्व आपल्या कार्यकर्त्यांचे MH ऑनलाईनशी आपण संवाद साधल्याबद्दल आपले आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय महाराज. निपक्ष, रोखक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.